प्रसंगी अशी एक आर्थिक तंगीची वेळ आली की हा. नव्हते पैसे ना. हा. मग आईला मामा आमचे भारत मामाला सोबत घेऊन 6 महिने ऊसतोडी केली. बर. इथंच जायची सकाळी 7 वाजता, संध्याकाळी 8 वाजता यायची. हा. या आजूबाजूच्या परिसरात जे ऊस तोडतात हा. त्यांच्यासोबत जाऊन बर. तोडायची. हा. 6 मार्चला रिझल्ट लागला आणि आज 8 मार्चला जागतिक महिला दिन. हा. तर हे यश मी माझी आई, माझी आजी पाठीमागे आहे ते, हा. आणि ज्या पण मला इनडायरेक्टली डायरेक्टली ज्यांनी पण हेल्प केली, ज्या महिला असतील त्यांना हे डेडिकेट करू इच्छितो. सुरुवातीला 4 अटेम्प्ट मला माझी प्रीच निघत नव्हती. बर. म्हणजे हा. 2020, 21, 22, 23 ह्या माझ्या प्री सलग उडल्या. बर. 24 ची मी क्लिअर केली पहिली प्री. तर ह्या सुरुवातीच्या 4 वर्षाच्या काळामध्ये माझं सेल्फ डाऊट अनेक आले बर. की प्रीच निघत नाही तर पुढं काय. कारण मला अजून आठवते, मला 12वीला 60% मार्क पडले होते. बर. हो, 60.34%. हा. आणि मी इथं सातपाडीलाच राहून BSc करण्याचा निर्णय घेतला. बर. आणि तेव्हाच वडिलांना म्हणलं, म्हणजे मला एक विचार आलता की स्पर्धा परीक्षा एक ऑप्शन असू शकतो आपल्याला. बर. आणि वडिलांनी मला तेव्हाच पूर्ण पाठिंबा दिला हा. की तू कर, मी आहे. बर. थोडे नाराज झाले ते 12वीच्या मार्कावरनं, हा. कारण 10वीला पण खूप चांगले मार्क होते आणि तो ड्रॉप 30%चा ड्रॉप भरपूर, 90% 10वीला बर. आणि 12वीला 60%. 60%. 30%चा ड्रॉप मुळे थोडं नर्वस होते. पण की अध्यात्माचा कधी तुला उपयोग आला म्हणजे तुझ्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये, किंवा असं झालं असेल तर म्हणजे कधी वाटलं का तुला की आध्यात्मिक शक्ती पण ह्याच्यामध्ये आपल्याला मदत करत असते? डेफिनेटली सर. मी माळकर आहे. लहानपण म्हणजे 15 वर्ष झाली माळ आहे माझ्या गळ्यात, तुळशीची माळ हा. आहे. विठ्ठलाची भक्ती करतो मी. हा. आणि लहानपणापासूनच आमच्या घरात एक वातावरण आहे, भक्तीचं वातावरण आहे. बर. मी लहानपणी हरिपाठ करायचो. बर. आणि एक आहे मला ओढ पहिल्यापासूनच. हा. बाळूमामाची भक्ती असेल, समर्थांची, स्वामी समर्थांची भक्ती, बर. कुलस्वामीची असेल. मला असं वाटतं की ह्या आपल्याला थोडं काम डाऊन करायला मदत करतात असं वाटतं. ओके. प्रत्येकाचं ते पर्स्पेक्टिव्ह आहे. मला तर मी त्यांचा विश्वास ठेवायचो. हा. आणि घरातलंच वातावरण असल्यामुळे ऑब्व्हियसली ते माझी तशी अपब्रिंगिंग झालं. हा. त्यामुळं मी देवांना मानायचो, त्यांची पूजा पाठ करायचो. आणि त्या कुठं मला वाटायचं की माझं निगेटिव्ह गोष्टी आपोआप कमी होत झालेत. बर. आणि मी लकी बनत चालले थोडक्यात. असं म्हणतात की नेतृत्व आणि कर्तृत्व हे कुठल्याही ठिकाणी, कोणत्याही माळ रानावरती, गावकुसामध्ये सुद्धा लपलेलं असतं. आणि ज्यावेळेस ते कर्तृत्व पुढे येतं, समाजासमोर येतं, त्यावेळेस त्याच्यातून लोकांना मोटिवेशन मिळत असतं. मी हे कशाबद्दल सांगतोय, काल 6 मार्चला UPSCच्या परीक्षेचा पुन्हा एकदा रिझल्ट लागला 2026चा. आणि या रिझल्टमध्ये पुन्हा एकदा एका गावखेड्यातल्या तरुणानं बाजी मारली. रिझल्टमध्ये अनेक शहरातली मुलं, अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं असतं, पण काही मुलं अशी असतात किंवा काही तरुण असे असतात की ज्यांचा संघर्ष आणि त्या संघर्षातून मिळवलेलं जे त्यांचं यश असतं, त्या यशामुळं अनेकांना प्रेरणा मिळत असते. आज अशीच एक प्रेरणादायी स्टोरी आणि प्रेरणादायी संघर्ष मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. UPSCच्या परीक्षेमध्ये 584वा रँक मिळवणाऱ्या प्रवीण कोळपे यांच्या घरी मी आलो आहे. आणि हे त्यांचं सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या मिटकी ह्या गावातलं घर. साधारणतः घर आणि हे आपण पार्श्वभूमी याच्यासाठी दाखवत असतो की एखादा संघर्ष दाखवत असताना याच गावखेड्यामध्ये अशा वातावरणामध्ये चारी बाजूने आपण जर पाहिलं तर ह्या घराच्या भोवती चारी बाजूने मला डोंगर दिसत आहेत. म्हणजे आणि हे जे छोटंसं हिरवगार शेत दिसतंय हे ठराविक ठिकाणीच आहे. म्हणजे हा जो सगळा परिसर आहे मुळात हा सगळा दुष्काळी पट्टा आहे. पाठीमागच्या ह्या डोंगराच्या परिस्थितीवरूनच तुमच्या लक्षात येईल. पण अगदी छोट्याशा या घरामध्ये, कुटुंबामध्ये वाढलेले माझ्या समोर आहेत प्रवीणजी. प्रवीण कोळपे, सुरुवातीला तुमचं थँक्यू सर. मनापासून अभिनंदन. धन्यवाद. आणि प्रवीण यांनी जे यश मिळवलेलं आहे, हा छोटासा तुमच्या मंडपाच्या याच्यावरून लक्षात येईल. हे मंडपाचं डिझाईन बघा, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हे कुठल्या गावामध्ये किंवा ही गावं अजून किती म्हणजे मागास आहेत, आर्थिकदृष्ट्या म्हणा, शैक्षणिकदृष्ट्या. तुमच्याशी मला खूप बोलायचं आहे, फक्त मी परवानगी घेतोय की मला बोलताना मी खूपच लांबून बोलल्यासारखं होईल, म्हणून मी सुरुवातीपासून प्रवीण असं म्हणेल तुम्हाला. आणि मग आपण बोलूयात. कारण अनेक महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आणि अनेक तरुणांना, विद्यार्थ्यांना जे अभ्यास करतायत त्यांना तुमचा हा प्रवास जाणून घ्यायचा आहे. आणि प्रवास जाणून घेत असताना फक्त तुमचा संघर्ष नाही तर
एक बेसिक तयारी काय असावी? स्पर्धा परीक्षा म्हटलं की मुलांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो न्यूनगंड असतो तो कशा पद्धतीने असतो? कारण पाठीमागच्या काळामध्ये मी याच्या अगोदर बहुतेक तुमचे मित्र पण आहेत, बिरदेव सर, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता बिरदेव ढोणेंचा, आणि त्याच्यानंतर अनेक संपूर्ण देशामध्ये त्यांची चर्चा झाली. मी अधिकचा वेळ घेत नाही, इंट्रोमध्ये आपण खूप सारा वेळ घेतलेला आहे. माझं नाव मच्छिंद्र टिंगरे, तुम्ही जाहीर सभा पाहताय. तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. मूळ विषयाकडे येतो. प्रवीण, अभिनंदन करत असताना खरं तर आज मी स्पर्धा परीक्षा, तिथं प्रवास कसा सुरू झाला, काय झालं, हे सगळं विचारण्याच्या अगोदर आज तारीख आहे 8 मार्च, आणि 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन असतो. मला असं समजलं की प्रवीणचे वडील हयात नाहीत आहे, आणि वडील हयात नसताना अशा दुष्काळी पट्ट्यामध्ये राहणारा प्रवीण UPSC सारखी परीक्षा क्रॅक करतो. आई वडिलांचं काय योगदान आहे? वडिलांनी मला UPSCचं स्वप्न दाखवलं होतं. मला अजून आठवते, मला 12वीला 60% मार्क पडले होते. बरं. हो, 60.34%. हां. आणि मी इथं सातपाडीलाच राहून BSc करण्याचा निर्णय घेतला. बरं. आणि तेव्हाच वडिलांना म्हणलं, म्हणजे मला एक विचार आला की स्पर्धा परीक्षा एक ऑप्शन असू शकतो आपल्याला. बरं. आणि वडिलांनी मला तेव्हाच पूर्ण पाठिंबा दिला हां. की तू कर, मी आहे. बरं. थोडे नाराज झाले ते 12वीच्या मार्कावरनं, हां. कारण 10वीला पण खूप चांगले मार्क होते, आणि तो ड्रॉप 30%चा ड्रॉप भरपूर, 90% 10वीला, बरं. आणि 12वीला 60%. 60%. 30%चा ड्रॉपमुळे थोडं नर्वस होते, पण त्यांनी मला बॅक केलं. बरं. आणि मी BScला 2016 ते 2019 मध्ये असताना एक माहिती काढत होतो, UPSC काय आहे, वाचत होतं पुस्तकं. त्यावेळेस अन्सार शेख सरांचं पुस्तक आलतं सिलेक्शन झाल्यामुळे, तर मी ते वाचलं, समजलं बेसिक अंडरस्टँडिंग काय UPSCची. पण फुल फ्लेज तयारी मी 2019ला केली. अनफॉर्च्युनेटली 2 वर्षात तयारी चालू केली, 2 वर्षात वडील वारले. अरे वा. तिथून पुढं माझ्या आईनं मला कायमच पाठिंबा दिला. माझा भाऊ माझ्याबरोबर सोबत राहिला, माझ्यासोबतच आता राहतो कराडला. माझी आजी असेल, सावाजी, मामा, भारत मामा. आणि प्रसंगी अशी आर्थिक तंगीची वेळ आली की नव्हते पैसे ना. मग आईला आमचे भारत मामाला सोबत घेऊन 6 महिने ऊसतोडी केली. इथंच जायची, सकाळी 7 वाजता, संध्याकाळी 8 वाजता यायची. या आजूबाजूच्या परिसरात जे ऊस तोडतात त्यांच्यासोबत जाऊन तोडायची. आणि तिथून पुढे पण मला कायमच आर्थिक असेल, मानसिक, आणि मागच्या वर्षी पण मी इंटरव्ह्यू दिला 2025ला वीरदेव संघ. त्यावेळेस पण नव्हतं झालं माझं. तेव्हा पण म्हणले की तुझ्या मनात आहे, तुला करायची धमक आहे तर तू कर, बिंदास, थांबायचं नाही. मी आहे तुझ्यासोबत. आणि हेच 6 मार्चला रिझल्ट लागला, आणि आज 8 मार्चला जागतिक महिला दिन. तर हे यश मी माझी आई, माझी आजी पाठीमागे आहे ते, आणि ज्या पण मला इनडायरेक्टली डायरेक्टली ज्यांनी पण हेल्प केली, ज्या महिला असतील त्यांना हे डेडिकेट करू इच्छितो. म्हणून मी खरं तर सुरुवातीला, कारण काय झालं, आत्ता सुरुवातीला ज्यावेळेस मी माहिती घेत होतो त्यावेळेस लक्षात आलं की वडील नाहीत. कसं होतं, मी नेहमी इंटरव्ह्यूमध्ये कधी कोणाला इमोशनल वगैरे करत नाही, किंवा ते मला आवडत नाही, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी फार महत्त्वाची असते. संघर्ष हा एक शब्द सोपा आहे, बोलायला सोपा आहे की संघर्ष म्हटलं की ते सगळं डोळ्यासमोर उभं राहतं, पण ॲक्च्युअल संघर्ष फक्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचा नसतो, तो त्याच्या पाठीमागच्या कुटुंबाचा असतो. संघर्ष हा त्याच्यासाठी स्वप्न पाहिलेल्या आईचा, वडिलाचा, भावाचा, सगळ्यांचा, म्हणजे सगळ्या नातेवाईकांचा संघर्ष असतो की नाही. आता प्रवीणला काही कमी पडू द्यायचं नाही, हे सगळं असतं. म्हणजे ज्या वेळेस अशा गोष्टी घडत चालल्या होत्या, की बाबा काही प्रसंग असे होते का की एखादी गोष्ट कमी आहे, आणि तिथं मग प्रवीणला वाटलं होतं की अरे हा माझा 5वा-6वा अटेम्प्ट आहे, मी आता थांबायला पाहिजे का नाही पाहिजे, म्हणजे कधी असा प्रसंग मनात आला का? आला, कारण सर काय झालं, सुरुवाती 4 अटेम्प्ट मला माझी प्रीच निघत नव्हती. म्हणजे 2020, 21, 22, 23 ह्या माझ्या प्री सल्लग उडल्या. 24ची मी क्लिअर केली पहिली प्री. तर ह्या सुरुवातीच्या 4 वर्षाच्या काळामध्ये माझं सेल्फ डाऊट अनेक आले की प्रीच निघत नाही तर पुढं काय. कारण प्रॉब्लेम UPSC मध्ये ऍक्च्युअल कॉम्पिटिशन मेन्सला आहे, मेन्सचे मार्कावर सगळं पुढचं डिसाईड होतं. बरोबर. तर मला मेन्सच लिहायला भेटत नव्हती ना. तेव्हा मला खूप सेल्फ डाऊट येत होता. पण मी असं ठरवलं होतं की 2024चा जो की माझा 5वा अटेम्प्ट असेल, हा माझा शेवटचा असेल. आणि फॉर्च्युनेटली त्यात माझी प्री क्लिअर झाली.
Means clear मेन्स झाली. क्लिअर झाली, इंटरव्ह्यू दिला हा आणि नाही झालं माझं ते थोडं 70 बरं. मार्कांनी राहिलं होतं ऍक्च्युली ते हा हा फायनल सिलेक्शन. हम्म. इंटरव्ह्यूला मला खूपच मार्क कमी दिले हम्म. आणि मग माझे ह्या ठिकाणी माझे मित्र आले, आई असेल, भाव असेल, हम्म. प्रत्येकाने मला बॅक केलं बर की तू इंटरव्ह्यू दिलाय तर पुढच्या वर्षी तुझं होईल सिलेक्शन. हा. आणि मला अजून आठवतंय 22 एप्रिल 2025 चा तो दिवस होता ज्या दिवशी फायनल रिझल्ट आला. हम्म. त्या दिवशी माझे अनेक कराडचे मित्र, मी कराडलाच होतो त्या बर दिवशी. बर अच्छा कराडचे अनेक मित्र माझ्या रूमला आले. बर हा ते म्हणले की मला ते सगळे पीके म्हणतात. बर पीके म्हणले तुला फक्त 4 महिनेच अभ्यास करायचा आहे. ओके म्हणजे ऑगस्टला तर मेन्स होती, हा तुला फक्त 4 महिन्याचा अभ्यास करायचा आहे, तुझी लाईफ सेट आहे. बर तू फक्त 4 महिन्यात हे घे तुझं मेहनत हा आणि आम्ही तुला काहीच कमी पडू देत नाही. ओके हा मला अजून मित्राचं एक वाक्य आठवते विशाल मानेचं, हा की ते म्हणला की मी आहे, त्याचं सिलेक्शन झालं फूड सेफ्टी ऑफिसरला. बर आणि तो म्हणला की बघ म्हणला पीके चिन्मय अजून एक माझा मित्र जॉब करतो बर. त्यावेळेस, चंदन अजून एक काही झालं, त्याचं पण सिलेक्शन झालं. बर ते म्हणला हे आम्ही आता सिलेक्शन झालंय, हम्म, तू हम्म. पैसे पाण्याचं काहीच टेन्शन घेऊ नको, बर आम्ही आहे, तू करत राहा, अच्छा फक्त 4 महिन्याचा अभ्यास करायचा आहे. हा तर मला कुठेतरी ते थोडं बरं वाटलं की हम्म, हम्म, आहेत हम्म. माझ्यासोबत हम्म. भरपूर सपोर्ट सिस्टीम हम्म, वगैरे. हम्म, हम्म. आई आणि भाऊ तर कायमच माझ्यासोबत सावलीसारखे होते. हा नंतर दिली, प्री फॉर्च्युनेटली क्लिअर झाली, फॉरेस्टची पण हा. क्लिअर झाली, चांगली हम्म. चांगल्या मार्कांनी झाली. हम्म. मग 2 महिने मी कराडलाच राहून हम्म. मेन्सचा अभ्यास केला हम्म. आणि भरपूर प्रॅक्टिस केली. ज्या मागच्या वर्षी ज्या चुका होत्या त्याच्यावर काम केलं, हा. आन्सर रिफाईन केली, ऑप्शनलवर काम केलं. हम्म. आणि अहमदाबादला मी मेन्स सेंटर देतो, बर तिथं जाऊन दिली मेन्स. 11 नोव्हेंबरला मेन्सचा रिझल्ट आला हम्म. आणि मी कॉल आला होता मला इंटरव्ह्यूचा. हम्म. मग तिथून पुढं थोडं पैशाचा इश्यू होता, दिल्लीला जायचं. मग तो एक फोमो तयार झाला बर की मागच्या वर्षी मी दिल्लीला नाही गेलो, ह्या वर्षी गेलं पाहिजे इंटरव्ह्यूसाठी, हा प्रिपरेशनसाठी हा वगैरे. हा मग पण आर्थिक परिस्थिती खूप नाजूक. त्यावेळेस माझे अनेक सपोर्ट सिस्टीम माझी त्यावेळेस ॲक्टिवेट झाली. हा भरपूर माझे अधिकारी जे सिनियर जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले, हा त्यांची एवढी मोठी लिस्ट आहे की मला नाव घेणं पॉसिबलच नाही सर. बर पण तुमच्या माध्यमातून मी त्यांना माझा ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो सर. हा आणि मग तिथं मला गेलो मी डिसेंबरला हा आणि माझा 24 फेब्रुवारीला इंटरव्ह्यू आला. हा आणि ह्या 2-3 महिन्यामध्ये भरपूर मी इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस केली, बर मॉक दिले 10-12 बर आणि चुकावर काम करत राहिलो. हा आणि इंटरव्ह्यू पण चांगला गेला. हा अजय सरांचं बोर्ड होतं, बर जे की UPSC चेअरमन आहेत. हा आपल्या गावकडचेच क्वेश्चन वगैरे विचारलं आणि एकंदरीत चांगलं झालं. आपण जे त्याच्यामध्ये हॉबीज वगैरे हे करत असतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रवीणने काय काय मेन्शन केलं होतं? मला क्रिकेट खूप आवडतं, त्यामुळे मी क्रिकेटचं टाकलं होतं. बर आणि क्रिमिनल इन्व्हेस्टिगेटिव्ह वेब सिरीज हा बर एक माझा आवडता छंद आहे, मी ते बघायचो. अच्छा ते पण मी टाकलं हा. होतं. त्यामध्ये अजून हे पण मेन्शन होतं की जे वेळ माझा अभ्यासाचा सोडून आहे, हम्म. तो सोडून मला शेतामध्ये काम करायला आवडतं, ते पण मी त्यामध्ये मेन्शन बर केलं. बर बर आणि तशा रिलेटेड मग ते हा, प्रश्न त्या पण- क्वेश्चन आले तिथं. ऍग्रिकल्चरवर तर बऱ्यापैकी 30% तर ऍग्रिकल्चरवरच गेला माझा इंटरव्ह्यू. हा हा आणि मी सॅटिस्फॅक्टरली जी ग्राउंड रियालिटी आहे ती सांगितली. अजून प्रवीणने आता बोलता बोलता एक गोष्ट मला सांगितली की प्रवीण की मानसिक आणि आर्थिक ज्यावेळेस दोन्ही अडचणी होतात आणि ह्या दोन्ही अडचणी होत असताना की बऱ्याच वेळा मी म्हटलं की आपल्या कुटुंबाचं एक स्वप्न असतं की आता पोरग इथं येऊन धडकलंय, आता त्याला थांबवण्यात काही अर्थ नाही. त्यावेळेस मग कुटुंब काही करायला तयार असतं. अगदी कर्जाचा डोंगरही उभा करायला असतात, त्यांना काही मागं पुढे बघायचंच नसतं. हो, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करत असताना, कारण UPSC तयारी करून काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, तरुणांमध्ये एक न्यूनगंड तयार होतो की आता मी UPSC 2-3 वेळा ट्राय केलाय, मला 2-4 अटेम्प्ट झाले, तर माझा यश येत नाहीये. अशा वेळेस जर समजा यश येत नसेल तर मग काही वेळेस ती तरुणाई तिथं रुतून पण राहते. त्याच्यानंतर काय, समजा प्रवीण कोळपेला आज यश मिळालं, ठीक आहे, पण ज्यांना मिळत नाही त्यांनी काय केलं पाहिजे? मागच्या वर्षी पण माझी हीच डिलेमा होता की मी प्रिपरेशन करू हा की नाही करू, कारण ते UPSCचा एक एक्झाम सायकल खूपच TDS आहे आणि एक पुढे एक्झॉस्टिव्ह आहे ना. बर पण मी तुम्हाला या आधी म्हणलं की सपोर्ट सिस्टीम खूप महत्वाची आहे, बरोबर. कारण तो एक विश्वास दाखवणं गरजेचं हो. आहे. इथं माझे मित्र असतील, फॅमिली, हम्म, जे सिनियर असतील, अधिकारी वर्ग असेल, हम्म. त्यांनी सगळ्यांनी माझा विश्वास दाखवला. ऍटलिस्ट एक ट्राय तर दे म्हणले, हा. बाकीचं बघू आपण, अटेम्प्ट तर तुझ्याकडे आहे शिल्लक ना, हा अजून वय पण नाही झालं तर देऊन टाक,
आपण बघू प्लॅन बी पुढचं पण ऍटलिस्ट हे अटेम्प्ट दे. हा. हा एक कुठेतरी ते मला एक मेंटल क्वेश्चन देऊन गेलं की आहेत आपल्या पाठीमागे सगळे आहेत. करायला काय आणि हरकत नाही. जे आता तुमचा दुसरा क्वेश्चन होता की काय केलं पाहिजे, हा. तर मला असं वाटतं की जर तुमची जर फायनान्शियल आणि जर तुम्हाला सपोर्ट सिस्टीम असेल, तुम्ही एक अटेम्प्ट चांगला द्या, मागच्या झालेल्या चुकावर काम करा. बरोबर. जर नसेल तर मला वाटतं प्लॅन बी कडे जाण्यासाठी तुम्ही ती पण मेंटॅलिटी ठेवली पाहिजे. मी ह्या आधी पण ज्यांनी मला इंटरव्ह्यू घेतले त्यामध्ये पण मी सांगितलं सर की प्लॅन बी खूप महत्वाचा आहे, कारण त्यामुळे काय होतंय की एक मेंटल क्वेश्चन राहतं आणि त्यामुळे आपण फ्रीली एक ओपनली व्यवस्थित आपण फुल फोकसने अभ्यास करू शकतो. बाबा नाही झालं माझं तर मी इकडे येऊ शकतो. हा असा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपला तयार होतो. त्यामुळे मला वाटतं एक फायदाच आहे. पण माझ्या केसमध्ये माझी BSc झाल्यामुळं प्लॅन बीचा काय MSc केल्याशिवाय मला प्लॅन बी नसताच झाला. बरोबर. आणि एक कुठेतरी मग मला ते हेच मी खेचत राहिलो आणि हे फॉर्च्युनेटली ते माझ्या फेवर मध्ये गेलं. नाही, हे सगळं आहे. शेवटी जिद्द आणि तेवढी चिकाटी हे असावी लागते, बॅकिंग असावं लागतं, म्हणजे ते एक टीम ती पण असावी लागते जी नशिबानं मिळते आणि मग अशा सगळ्या गोष्टी होत. मला हे विचारायचं आहे की आता अनेक विद्यार्थी, अनेक तरुण जे आता 10वी-12वीतून पुढे जात आहेत, त्यांचं एक स्वप्न जसं तू बघितलेलं आहे, त्यांची ही एक मानसिकता असते की मला UPSC MPSC ट्राय करायचंय. मला ह्या मुद्द्यावरती आणायचं आता की अभ्यासाची तयारी बेसिक पासून की कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन होतं, म्हणजे कुठल्या अकॅडमी जॉईन केलेल्या होत्या का सेल्फ स्टडी केला, कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन केलं? सर सुरुवातीला मी म्हणलं की 2019ला मला वडिलांनी दिल्लीला पाठवलं होतं थोड्या दिवसासाठी. ऑप्शनलचा मी क्लास केला तिथं, जॉग्राफी माझा ऑप्शनल होता, पण मी 3 महिन्यातच आलो माघारी. तिथं पुढं कोरोनाची 2 वर्ष वगैरे, त्यात वडिलांचं निधन झालं. त्यामुळं बाकी GS साठी तर मी काही कोचिंग घेतलेच नाही, फक्त ऑप्शनल साठीच घेतलं होतं, ते पण जॉग्राफी होता. आणि नंतर वडील वारल्यानंतर आणि माझ्या इनफॅक्ट प्रीच निघत नव्हत्या, 4 वेळा तर प्रीच निघालेला नव्हतं, त्यामुळे ऑप्शनलचा माझा जॉग्राफीचा टेस्ट संपला होता सगळा. आणि मी त्या काळामध्ये अनेक परीक्षा पण दिल्या, MPSC असतील, बँकिंगच्या असतील, नाबार्डच्या असतील. तर आणि बाकी 4थ्या आणि 5व्या आणि 6व्या अटेम्प्टला तर माझी मेन्स निघत होती, पण त्या ह्याच्यात सुद्धा मी कुठला क्लास नाही लावला सर. जर काय असेल ते सेल्फ प्रिपरेशन. आणि त्या 5व्या अटेम्प्टला मी ऑप्शनल चेंज केला, सोशियोलॉजी ठेवला. आणि सोशियोलॉजी पण मी स्वतःच केलं सर. 6व्या ह्याला मला एका मित्रांनी त्याचा क्रॅश कोर्स दिला सरांचा एक, त्याचा मला वाटतं कुठेतरी फायदा झाला असेल. आणि बाकी रिसोर्सेस तर सगळ्यांनाच माहित आहेत, काय वाचायचं आहे काय नाही. पण सेल्फ स्टडी वरती जास्त महत्वाचं आहे असं मला आणि त्याच्यासाठी सेल्फ मोटिवेशन सुद्धा पाहिजे. म्हणजे ते किती गरजेचं आहे, मला हा प्रश्न विचारायचा होता खरं तर, की सेल्फ मोटिवेशन अशा स्पर्धा परीक्षा देताना किती गरजेचं असतं? खूप गरजेचं असतं, कारण एक्सटर्नल मोटिवेशन थोड्याच वेळापुरतं ते आता मला ते खूप छान ऐकायला मिळालंय, आई वडिलांचं कष्ट वगैरे असं तसं. आता माझं पण इंटरव्ह्यू बघून सगळ्यांना वाटेल की बाबा हा होऊ शकतो तर आपण होऊ शकतो. हा ठीक आहे बाबा, तुम्हाला कॉन्फिडन्स आला आहे, करू शकता, पण तुम्ही हे पण बघितलं पाहिजे की निगेटिव्ह फॉलोआउट पण त्याचे आहेत, की 13 लाख मधनं 950 पोरं सिलेक्ट, 1000च पोरं सिलेक्ट होतात, तर बाकीच्या मुलांचं पण नाही होत, कारण इक्वली कॅपेबल असतात इंटरव्ह्यू देणारे सगळे. म्हणजे 12,90,000 मुलं पुढच्या वर्षी ट्राय करणार आहेत. तर ते एक निगेटिव्ह आपण ती फॉलोआउट बघितला पाहिजे, तर त्यानुसार आपल्या क्षमता ओळखून आणि ह्या परीक्षेकडे आलं पाहिजे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे. कारण ह्याच्याकडे एक ग्लॅमर म्हणून बघणं मला एक चुकीचं वाटतं. मला लिटरली सांगायचं तर एक्झामच्या माझी फेज चालू होती, 6 वर्ष स्ट्रगल, तेव्हा असं वाटायचं की येऊन चुकी केली काय, असं मला लय वेळा सेल्फ डाऊट आला, कारण काय ग्रोथच दिसत नव्हती ना. ग्रोथ कधी दिसणार तुमची, की तुम्ही मेन्स देताय, इंटरव्ह्यू देताय, पहिले 4 अटेम्प्ट तर माझी पहिलाच तेव्हा खूप आलं की आपलं चुकलो की काय. पण मी कुठं तर असंच एक होप, मला सगळे म्हणतात की तू लय ओव्हर ऑप्टिमिस्टिक आहे, मग मी म्हणजे कुठल्याही पण गोष्टीकडे मी ऑप्टिमिस्टिक वेनेच बघायचो. माझा रूममेट होता नीरज सोनवणे म्हणून, त्याला तो पण तसं म्हणायचं की भाई तू असं का सगळ्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह कसं काय बघू शकतोस तू, म्हणजे असं मी ते असं होतं, त्यामुळे मी खेचत राहिलो. आणि पण सगळेजण माझ्यासारखे लकी असतील असं नाही ना, कारण बाकीच्या निगेटिव्ह गोष्टीसाठी पण आपण तयार असलं पाहिजे असं मला वाटतं सर. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हिटी, आणि त्याच्यानंतर तू एक आता शब्द वापरलास की लकी, पण हे लक असताना कधी
आता मी ज्या ठिकाणी आता दर्शन घेऊन आलो, ज्याचा माझ्या कपाळावरती गुलाल आहे, हो सर. त्या खरसुंडीचं देवस्थान तुझ्या घरापासून हाकेच्या अंतरावरती आहे. खरसुंडीच्या त्या सिद्धनाथाचं देवस्थान असेल किंवा काय, म्हणजे आता हे लकवर्ण मी म्हणतोय. इनफॅक्ट मी निकालाच्या आधीच सगळ्या देवाला प्रार्थना करत होतो, हा. ऍटलिस्ट लिस्टला नाव येऊ द्या, हा. माझ्या आईचं स्ट्रगल थांबेल. आणि आलं, म्हणजे एक चांगली रँक भेटली मला. Okay. मी सगळ्यांचंच ग्रेटफुल आहे सर. निश्चित आईचं स्वप्न पूर्ण करणं, म्हणजे स्वप्न खरं तर आपली पूर्ण करणं याच्यापेक्षा आपल्या कुटुंबियांची स्वप्न पूर्ण करणं हे खूप वेगळा आनंद असतो. मला प्रवीण ज्या पद्धतीने आता तू खरं तर भावनिकच झाला, पण मला हे पण विचारायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यांनी स्वप्न पाहिलं ते वडील हयात नाहीत, आज वडील असायला पाहिजे होते. हो सर, ती एक खंत आहे हा. की वडिलांनी स्वप्न दाखवलं आणि तेच हयात नाहीत. हम्म. पण मला असं वाटतं की ते वरनं बघतच असतील की हा. पोरांनी त्यांना प्राऊड केलं. इनफॅक्ट रात्री माझी करगणीला माझ्या आजोळी मिरवणूक होती, हा. तिथला प्रत्येक माणूस, हा. जे की वडील माझे बँक मित्र होते, हा. बँक ऑफ इंडियामध्ये, हा. प्रत्येक माणूस माझ्या वडिलांचं गुणगान गात होता. हा. म्हणायचं एकदम सरळमार्गी माणूस. हा. आणि त्या सरळमार्गी माणसाचंच पोरग हे यशस्वी हो, झालं, हो. त्यांचीच पुण्य आहे. आणि हेच की त्याचबरोबर त्याच्या आदल्याच वर्षी 2020ला माझे मामा वारले, हा. सुभाष सरगर. बर. मग त्यांची पण पुण्य असेल. आणि तुमच्या माध्यमातून आणि मी सगळ्यांनाच म्हणलं की इंटरव्ह्यू वेळी की आज रिझल्टच्या रूपाने मी त्यांना खरी श्रद्धांजली वाहिली सर. हा. येस, खरं आहे. ती श्रद्धांजली वाहणं काय, म्हणजे खरं तर वडिलांचं स्वप्न आणि त्या दिवसापासून आजपर्यंतचा त्यांचाही, जर जसं आपण मानतो की तेही पाहत असतील तर खऱ्या अर्थानं आज त्यांनाही आनंद झाला असेल. आपण त्याच्यातनं थोडंसं बाहेर येऊयात. मला हे दुसरं एक विचारायचं आहे प्रवीण, की मी इथं ज्यावेळेस आलो तुझ्या घराकडे यायला रस्ताच नाहीये मुळात. माझी गाडी खाली घासली, मी मुद्दाम ते शूट काढले, ते बघतील लोक प्रेक्षक की घराकडे यायला रस्ताच नाहीये. चारी बाजूनी डोंगर दिसत आहेत तुझ्या घराच्या बाजूनं. हे सगळं वातावरण, म्हणजे गाव खेड्यातलं वातावरण, तुझ्या दारात दोन्ही बाजूला वाडगी दिसत आहेत, जिथं म्हणजे अर्थात जो पारंपरिक व्यवसाय आहे किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींमधून गावखेड्यातली मुलं यश संपादित करू शकतात. हो सर, मला असं वाटतं की तुमच्याकडे जर प्रचंड इच्छाशक्ती असेल आणि कष्ट करण्याची जर ताकद असेल तर मला वाटतं होऊ शकतं ते. आणि पण त्याच्यासाठी एक थोडं सॅक्रिफाईस, एक चांगली सपोर्ट सिस्टीम. मी का म्हणतोय सपोर्ट सिस्टीम महत्वाची, कारण गरजेची आहे सर ती. मला असं वाटतं, मी लकी आहे की मला माझे मित्र, माझे जे अधिकारी असतील मित्र, सगळ्यांची म्हणजे त्यांनी मला फायदा झाला आणि त्यांनी मला एक पुश केलं. ते त्यांच्याशिवाय मला हे यश भेटलं नसतं सर. अच्छा. मी त्यांनाच माझ्या यशाचं क्रेडिट देतो, माझ्या मित्र फॅमिलीलाच. तो बालपण कुठं सगळं, आणि शिक्षण बालपण आणि पुढचं माध्यमिक शिक्षण कसं झालं, कुठल्या भागात? बालपण माझं 4थी पर्यंत शिक्षण इथंच झेडपी शाळेतच झालं, जिल्हा परिषद. माध्यमिकला माझं रयतला झालं, सिद्धनाथ विद्यालय खरसुंडीला. 11-12 मी वेलिंग्टनला केलं आणि ग्रॅज्युएशन मी बाबासाहेब देशमुख आटपाडी महाविद्यालयाला केलं सर. बरं. अच्छा. म्हणजे इथंच एकंदरीत आटपाडी तालुकाच मेजॉरिटी माझं झालं शिक्षण, प्रदेश काय भागात. आणि ग्राउंड रियालिटी मला हे ह्याच्यासाठी विचारायचं होतं की UPSC MPSCतून अधिकारी जो विद्यार्थी होतो, जो तरुण होतो, त्याच्यासाठी अगदीच इंग्लिश मिडियम शाळाच असल्या पाहिजेत असं काही नाहीये. नाही सर, व्हर्नाक्युलर लँग्वेज मधून किती तर मुलं सिलेक्ट आधी झाले सर. आणि असं नाही की इंग्लिश काही बॅरियर असू शकत नाही असं मला वाटतं सर. कारण आणि बॅरियर जरी असलं तरी ते ओव्हरकम करता येऊ शकतं प्रॅक्टिसनं. ओके. इंटरव्ह्यूचं मीडियम आम्ही इंग्लिशच दिलं आणि आपल्या मराठी मुलांना येतं बोलता ऑफिशियल लँग्वेज न्यूनगंड असतो. न्यूनगंड थोडा असतो, पण प्रॅक्टिसनं ओव्हरकम होऊ शकतो सर. ओके. अच्छा. अधिकचा वेळ घेत नाहीत, लोक भेटायला येतात. मला फक्त फायनली एवढंच विचारायचंय, आपल्या तरुणाईला काल काय सल्ला असेल प्रवीणचा, जे विशेषतः जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत? मला एक सल्ला द्यावा वाटतो की तुम्ही हे एक रियालिटी बघितली पाहिजे की ह्यामध्ये 0.1% लोक सिलेक्ट होतात. एक मोटिवेशन, ठीक आहे, तुम्ही मोटिवेशन बघून जर ह्या गोष्टीकडे येत असाल, पण तुम्ही निगेटिव्ह गोष्टीसाठी पण तयार असला पाहिजे. प्लॅन बी तुमचा तयार असला पाहिजे. पण जर तुम्हाला तुमची सगळी व्यवस्थित असतील गोष्टी, तुमचे स्टेक होल्डर जर चांगले असतील, तर मला वाटतं की एक 2 अटेम्प्ट 3 अटेम्प्ट तुम्ही व्यवस्थित द्या, चांगली तयारी करून द्या आणि एक गुड ऑपॉर्च्युनिटी बघू शकता पब्लिक सर्व्हिस करण्याचं. आणि जर तुम्ही तयारी चालू केली
तर 100% द्या. कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे सर. हम्म. रोज 7, 8, 10 तास काय जे असेल तर तुम्हाला आधी जवळजवळ 1.5 वर्ष तुम्हाला अभ्यास करावा लागतो. बर. आणि ग्रोथ काहीच दिसत नाही. हां, हां. ती एक चायनीज म्हण आहे ना, हां. 5 वर्षापर्यंत काय ग्रोथ दिसत नाही, पुढच्या 6 आठवड्यात ते भरपूर वाढतं. तसंच ओके. UPSC मध्ये होतं. हां. मग ह्या गोष्टी तुम्ही ठेवल्या पाहिजेत. प्लॅन बी ठेवला पाहिजे तयार. आणि एक असं मोटिवेशन म्हणून येऊ नये असं मला वाटतं सर. मला तो महत्त्वाचा प्रश्न आहे. मला बिरदेव सरांच्या इंटरव्ह्यूमध्ये अनेक लोकांनी तरुणांनी विचारला होता. ते महत्त्वाचं आहे, तुला विचारायचं आहे आवर्जून. ज्यावेळेस अभ्यासाचं प्रेशर येतं त्यावेळेस प्रेशर रिलीज कसं केलं पाहिजे? मी तेच माझी हॉबी आहे. हा. क्रिकेट मी प्रत्येक मॅच बघतो. बर. आज फायनल आहे. हा. मी ती पण बघेल मी T20 वर्ल्ड कपची. मी क्रिमिनल इन्व्हेस्टिगेटिव्ह वेब सिरीज सांगितलं ते बी बघायचो. अध्यात्म मी तुम्हाला आधी सांगितलं, अध्यात्म मला तिथंच कराडमध्येच मी पूर्ण प्रिपरेशन केलं ना. ओके. तिथंच केंद्र आहे स्वामी समर्थांचं. मी तिथं जायचो, बसायचो, आराधना करायचो. आणि घरचे आहेच बोलायला वगैरे, माझे मित्र आहेत, हा. त्यांच्यात जाऊन बसलं तरी खूप बरं वाटायचं की आहेत बाबा आपले संघर्षाचे सोबते आहेत. हा. रात्री ते आले, खूप नाचले, मला खूपच बरं वाटलं त्यांचं आले. आणि मी त्यांनाच माझं यश डेडिकेट करतो, कारण त्यांच्याशिवाय पॉसिबल नव्हतं सर. येस. चला, पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आहेत. थँक्यू. तुमच्या हातून आता येणाऱ्या काळात देशाची सेवा घडणार आहे. थँक्यू. प्रत्येक तरुण तुमच्याकडे बघून आदर्शवत होईल. हो सर. आणि तुम्ही जो आतापर्यंत जो संघर्ष केला आणि ह्या संघर्षामध्ये मित्रांनो आपण बघतोय की वडिलांनी पाहिलेलं स्वप्न असतं. वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नामध्ये जे स्वप्न साकार होतं त्यावेळेस वडील हयात नसतात, मात्र आई थांबत नाही. आई म्हणते की हे तुला करावंच लागेल. त्याच्यासाठी एखादी आई ऊस तोडणीचं काम देखील करते. योगायोगानं महिला दिनाच्या पूर्वसंध्येला 2 दिवस अगोदर UPSCचा रिझल्ट येतो आणि ऊस तोडणी केलेल्या आईला मुलाचा 584वा रँक आला आणि तो एक अधिकारी झाला, देशाची सेवा करण्यासाठी तयार झाला, असा रिझल्ट मिळतो, समोर येतं. ही बातमी नक्कीच त्यासाठी सुखद असणार आहे. प्रवीण कोळपेंचा हा प्रवास तुम्हाला नक्की कसा वाटला? जे UPSC MPSCची तयारी करणारे जे तरुण आहेत या तरुणांना सुद्धा प्रवीण कोळपे सर यांच्याकडून तुम्हाला काय मोटिवेशन मिळालं हे नक्की तुम्ही कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला सुद्धा जे नवीन विद्यार्थी तयारी करतात यांना सुद्धा आमच्याकडून सरांकडून सगळ्यांना शुभेच्छा आहेत. प्लॅन बी तयार ठेवा असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी हा इंटरव्ह्यू पाहिला त्याबद्दल थँक्स. सबस्क्राईब करायला विसरू नका.